असे टपोरी टपोरी मटरचे दाणे शिजवून लगेच थंड पाण्यात टाकशाल ना, तेव्हा ते तसेच्या तसे टवटवीत राहतात. तसाच पनीर जेव्हा तेलामध्ये फ्राय करून लगेच थंड पाण्यात टाकतो ना, तेव्हा पनीर रबरासारखा घट्ट होत नाही. हे टिप्स तुम्ही मटर पनीर करशाल ना, तेव्हा तुमच्या कामी येत. तर तुमका कळलंच असा की मी इकडे मटर पनीर करते. तर याच्या ग्रेव्हीसाठी तेलामध्ये जिरा टाकायचा, कांदो, टोमॅटो, मिरची, काजू, आला, लसूण पॅनमध्ये टाकून थोडासा मीठ टाकून सोनेरी कलर येईपर्यंत भाजायचा. थंड झाला की मिक्सरला लावून घ्यायचा. आता कढईमध्ये थोडा तेल टाकून त्यामध्ये खडे मसाले टाकायचे. नंतर कांदो, काश्मीरी लाल मिरची पावडर, हळद आणि केलेली पेस्ट टाकून तेल सुटेपर्यंत एका परतायचा. मग यात गरम पाणी घालायचा, पुदिना पावडर आणि कोथिंबीर पावडर घालायची. मग शिजवलेलं मटर घालायचं, पनीरचे तुकडे घालायचे. इकडे माझ्याकडे ओली कोथिंबीर नव्हती म्हणून मी इकडे सुकलेली कोथिंबीर वापरलंय. एक वाफ एका काढून घेतली. सर्वात शेवटी याच्यामध्ये तूप, साई आणि कसुरी मेथी घालायची. गॅस बंद करायचो. मग झाली की नाही तयार